नाशिक महाराष्ट्र राज्य पोलीस द्वितीय साहित्य संमेलन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। साहित्य संमेलनाची सुरुवात दिंडी काढून करण्यात आली। पोलीस दलातील आजी माजी अधिकारी आणि कर्मचारी यांनी या साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे। या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माजी IPS अधिकारी BG शेखर पाटील तर संमेलनाचे अध्यक्ष IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे आहेत। या साहित्य संमेलनातून पोलिसांनी आपले साहित्य या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणले, तर अनेक पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आपल्या पुस्तकांचे प्रकाशन देखील यावेळी केले। या साहित्याच्या माध्यमातून काय आता विलियम वर्ड्सवर्थ कविताबद्दल काय म्हणलेलं आहे की स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो पॉवरफुल फिलिंग्स रिकॉर्ड इन ट्रँक्विलिटी। ज्या वेळेला मी बसतो मला जे आठवतं ते मी मांडत जातो, त्यात माझ्या भावना आहेत, त्याचा आविष्कार आहे आणि मी त्या कल्पक प्रवृत्तीने मांडून त्याला जर पोलीस दलातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसारखा अनुभवांचा जर जोड असेल तर किती चांगलं साहित्य तयार होऊ शकतं। त्याचं उदाहरण आता संताजी घोरपडेंच्या जीवनावरती त्यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलं, त्याच्यावर सुद्धा म्हणजे अगदी सुंदर सिनेमा तयार होऊ शकतो। अच्छा चालू आहे छावाची सिक्वेल यायला काय हरकत नाही क्या बात। सुरतेचं सूर हे वेगवेगळे म्हणजे माणसाचं आयुष्य हे सुंदर असतं, त्याला आपण प्रवास केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, जीवनाचं संगीत ऐकलं पाहिजे, दुसऱ्याचं कौतुक केलं पाहिजे, वेगवेगळे रंग परिधान केले पाहिजे। रोज त्याच त्या वाटेवर चालण्यात काय मजा आहे। रस्ता बदलला पाहिजे, रिस्क घेतला पाहिजे, स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे आणि कधीतरी हे सगळं सोडून पळून पण गेलं पाहिजे अज्ञाताच्या। ते जंगलात निघून गेल्यावर वेगळीच मजा आहे। तर ते मिनिंग म्हणजे इकिगाय काय आहे की ते माणसं 100 वर्षापेक्षा जास्त जपानच्या बेटावर का जगतात, त्याच्यावरती सुंदर पुस्तक आहे। इकिगाय म्हणजे लाईफ जीवनाचा आनंद कसा मिळेल। आनंद हे साहित्याचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असतं निश्चितपणे। आनंद आणि प्रबोधन सगळ्या समाजाला शहाणं करून सोडावं असं म्हटलेलं आहे रामदास स्वामी। सो इकिगाय म्हणजे जीवनाचा अर्थ, ज्या गोष्टीचं मला प्रचंड आकर्षण आहे, ज्या गोष्टी मला आवडतात करायला, ज्या गोष्टी मला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन देतात आणि ज्या गोष्टींचा इतरांना फायदा होतो त्या गोष्टी मी करायला लागलो तर आनंद जीवन आनंदी होतं। आपलं पॅशन आणि काम हे एक झालं पाहिजे आणि हे मग लिहितो ना आपण पहाटेच्या उठून लिहितो, त्यातनं जे कॅथार्सिस म्हणजे सगळ्या भावनांचं विरेचन होतं, त्यातनं जो आनंद मिळतो म्हणजे आई एखाद्या बाळाला जन्म दिल्यानंतर जो आनंद मिळतो तेच एक पुस्तक निर्माण केल्यानंतर मिळत असतो ना। त्यामुळे हे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जो आनंद मिळतो यातनं, ह्या चर्चातनं, या परिसंवादातनं जे शांतपण ते घेऊन जातात, पण सगळं काय आपण बदलू शकत नाही ना। मी माझ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे OR मध्ये विचारायचो की काय म्हणजे खूप लोक आली पाहिजेत असं नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आज सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो। जे काही परिसंवाद तुम्ही आयोजित केलेले आहेत, कवितांचं सादरीकरण करण्यासाठी, कारण मी म्हणजे खरंच कौतुक कराळे साहेबांची कधी कविता ऐकलेली नव्हती। 50 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्य देवतेची मिळवणी, आपल्याला आठवत असेल 50ची उमर गाठली, अभिवादन मग करू नका, मीच विनंती हात जोडून वाट वाकडी धरू नका, सूर्य कुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करुण पूजन घुबडाचे करू नका, वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका, समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका, देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका, तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुकरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला शाळू नका, गोरगरीबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, कुणी जनावर जळू नका, लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका, मीच विनंती हात जोडून वाट वाकडी। समाज आणि साहित्याचा खूप
महत्वाचा संबंध असतो. समाज हा आईसारखा आहे आणि साहित्य बाळासारखं. समाज हे मातीसारखं आहे आणि झाडासारखं साहित्य त्यातनं म्हणून किती प्रतिकूल परिस्थिती असतात, किती संघर्ष असतो, त्यावेळेला ते साहित्य त्यातनं बाहेर येत असतं. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. कारण हे चित्र रोज आम्हाला पाहायला मिळतं.